नमस्कार. आपण एकतेने बाबाला प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदे जी को प्रणाम. परमात्मा एक. नमस्कार. सर्व सेवक सेविका कुमार कुमारिकांना नमस्कार. परमात्मा एक कार्यक्रमात आपण सर्व सेवक सेविका कुमार कुमारिकांचे हार्दिक स्वागत आहे. नमस्कार मंडळी, नमस्कार. आपण आपल्या या कार्यक्रमामध्ये सायंकाळच्या प्रार्थना यावर महत्त्व संक्षिप्तपणे आपण पाहत होतो, त्यावर चर्चा करीत होतो. मंडळी, काल आपण बाबांनी भगवंत गुणाचे 3 शब्द दिले आहेत आपल्या कुटुंबात व सेवकात या विषयाला आपण कालपासून सुरुवात केलेली आहे. या विषयामध्ये महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या मार्गदर्शनातील काही गोष्टी मला आणखी समोर आणायच्या अशा आहेत की बाबांनी आपल्या जीवनामध्ये आपल्या हयातीमध्ये सेवकांच्या मार्गदर्शनाप्रमाणे मार्गदर्शकाप्रमाणे बाबांनी जे आपल्या जीवनामध्ये सेवकांना स्वावलंबी बनवण्याचे जे कार्य केले, मानव घडवण्याचे कार्य केले, मानव धर्माचे कार्य केले, या कार्यामध्ये त्यांनी जो सत्य मर्यादा प्रेमाचा जो सार आणि जी नियमावली सेवकांपर्यंत पोहोचवली आहे ती फार मोलाची आहे, महत्त्वाची आहे. या संदेशावरून मला आणखी काही संदेश असं द्यायचे आहे की बाबांनी एका भगवंताची प्राप्ती केली आणि प्राप्तीनंतर त्यांनी काही संदेश सेवकांसाठी दिले होते. या सत्यमर्यादा प्रेमाच्या माध्यमातून आणखी एक संदेश मी या ठिकाणी महान त्यागी जुमदेवजी यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे या ठिकाणी आपण एक संदेश आणखी एक सादर करीत आहोत. संदेश असा आहे. महान त्यागी जुमदेवजी यांनी जो 20 ऑगस्ट 1981 34वें प्रकट दिन के उपलक्ष्य में बाबांचा एक संदेश होता. सत्य ही परमेश्वर है और परमेश्वर सत्य है. मानव इस पृथ्वी तल पर मानव ही एकमेव प्राणी है. इस पृथ्वी तल पर मानव एकमेव प्राणी है जो इस श्रेय को समझ सकता है. इसीलिए मानवता के नाम बाबा का यह संदेश है कि तूफान सेवक तू जाग जा. बाबा का यह संदेश है, सेवक तू जाग जा, तूफान आने वाला है. जो जागेगा सो पाएगा, जो सोएगा सो खोएगा. सत्य मर्यादा प्रेम यही जीवन की सफलता है. सत्य मर्यादा प्रेम को अपनाने वाला ही मानव भगवान को पाएगा. यामध्ये तुम्ही केंद्रपूर्वक लक्ष करा की सेवक तू जाग जा, तूफान आने वाला है. जो जागेगा सो पाएगा, जो सोएगा सो खोएगा. सत्य मर्यादा प्रेम यही जीवन की सफलता है. सत्य मर्यादा प्रेम को अपनाने वाला मानवी भगवान को पाएगा. हे जेव्हा आपण आत्मसात करण्याचा उद्देश पकडतो, सत्य मर्यादा प्रेम जिथे येते तो सर्वात मोठा महत्त्वाचा उद्देश आहे खोटं जर आपण विसरतो, खोटं बोलणं जर बंद करतो तर ह्या गोष्टी त्याच्यात आपण शिकू शकतो. मनुष्य व्यवहारामध्ये बऱ्याच सारख्या ठिकाणी म्हणतो मी असं नाही करीन तर असं होणार का, तसं नाही करीन तसं होणार का. आपण बोलू सत्य जेव्हा येईल त्यावेळेस. पण या संदेशावरून बाबांनी जगामध्ये येणारा तुफान सुद्धा तुम्ही सत्यमर्यादा प्रेमातून स्वतःला काढू शकता, स्वतःला जागृत ठेवू शकता. आणि बाबांनी सांगितलं आहे की जो जागेगा सो पाएगा और जो सोएगा वो खोएगा. खोएगा. मार्गाची निर्मिती कलियुगात जरी असली तरी एक आपल्याला सत्यरूपी एक सत्ययुगाचं जणू झाड लावल्यासारखं संदेश या मार्गातून मिळालेला आहे. परंतु शेवटी आपण कलियुगात आहोत आणि कलियुगामध्ये असताना जर मानव धर्म आपल्याला जर मिळाला आहे, परमात्मा एकमेव मार्ग जर आपल्याला मिळाला आहे, तर प्रथम आद्य आपले कर्तव्य बनतात सद्गुरूंनी म्हणजे बाबा जुमदेवजींनी जे आपल्याला शिकवून दिलेले आहे ते शिकवण अंमलात आणणे. आपण दररोज जरी वक्तव्य करत असलो तरी वेगवेगळ्या उदाहरणांनी आणि वेगवेगळ्या विषयाने आपण आपल्या कार्यक्रमामध्ये बरेचदा चर्चा केलेली आहे. या कार्यक्रम दरम्यान काही गोष्टी अशा आल्या ज्या वारंवार रिपीट झाल्या आहेत किंवा साम्य झालेल्या आहेत त्या मला कळतात. परंतु
ह्या गोष्टी ज्या इथे वारंवार किंवा ज्या नियमित चर्चित झालेल्या आहे त्या उदाहरणावरून झालेला आहे. जसं आपण दररोज कार्यक्रम सुरू करताना भगवंताला एकतेने प्रणाम करतो आणि शेवटी जो नमस्कार करतो, ह्या जशा गोष्टी दैनिक आपल्या कार्यक्रमामध्ये लागू आहेत. याच प्रकारे काही गोष्टी अशा होत्या ज्या वारंवार सांगण्यायोग्य होत्या आणि त्यातील काही उदाहरणे होती. असंच हा उदाहरण आहे की सत्य मर्यादा प्रेम ही अपनाने वाला मानव भगवान को पाएगा. बाबांनी भगवत गुणाचे 3 शब्द दिले आहेत. आपल्या कुटुंबात शौकात. आपण काल यावर थोडी चर्चा केली, आज थोडीफार चर्चा आपण यावर करत आहोत. ह्या संदेशामध्ये आपण लक्ष घाला. या संदेशावर आपल्याला इथे बोललो पाहिजे, सत्य ही परमेश्वर आहे और परमेश्वर सत्य आहे. इथे तर सत्याचं एक उदाहरण दिलेलं आहे आणि म्हणून हा आपण सत्तेमध्ये पूर्ण याची थोडीशी हलकीशी चर्चा ठेवण्यामध्ये आपण तयारी करू. कारण इथे सत्य ही परमेश्वर आहे आणि आपला उद्देश आजचा असा आहे की बाबांनी भगवत गुणाचे 3 शब्द दिले आहेत. आपल्या कुटुंबात शौकात या सलग आपल्याला ही चर्चा करायची आहे. सत्य बोलणे, मर्यादा पाळणे, प्रेमाने वागणे हे आपल्याला 3 शब्द दिलेले आहेत. या विषयाकडे आपल्याला लक्ष ठेवायचे. पहिला शब्द सत्य बोलणे, दुसरा शब्द मर्यादा पाळणे, तिसरा शब्द प्रेमाने वागणे. तर या विषयाप्रमाणे आज मला यामध्ये आपण जो संदेश दिला आहे तो याड आपण सत्यामध्ये करू. परंतु मला तो संदेश या ठिकाणी आज यासाठी सादर करायचं होतं की जणू मी दुसऱ्यांदा जरी त्याला रिपीट करील तर तुमच्या लक्षामध्ये येईल. परंतु मला आज सांगताना आनंद असं होत आहे की बाबांनी जे दिलेले सत्य मर्यादा प्रेम आहे, संपूर्ण जगातून येणाऱ्या तुफानाला सुद्धा आपण काढू शकतो. आपलं जीवन उद्धारू शकतो. भगवंताचे गुण आहेत, त्यामुळे आपण जर ते भगवंताच्या गुणाचे जर पालन वेळोवेळी केलं तर भगवंताचे गुण आपल्यामध्ये काही प्रमाणात समाविष्ट होऊन आपण सुद्धा चांगले सत्कर्म करू शकतो. म्हणून काल मी प्रश्न ठेवला होता, काल बहुतेक, की माणसाला भीती कशाची नाही. मी लिहून ठेवलेला नाही, परंतु याच प्रकारचा एक प्रश्न काल ठेवलेला होता. समोर मला बोलताना या विषयामध्ये असं बोलायचे आहे की शब्द भगवान आहे आणि शब्द हेच भूत शैतान आहे. शब्द यही भगवान है और शब्द यही भूत यानी शैतान है. सेवकांचे शब्द हेच भगवंताचे शब्द आहेत. सेवकांचे शब्द हेच भगवंताचे शब्द आहेत. फोटो देताना ते सेवक सांगत असत की कुटुंबात सत्यमर्यादा प्रेमाने वागा आणि त्याबद्दल त्यांच्याकडून वचन घेत असत. याचबरोबर वाईटांचा नाश करण्याबद्दल सुद्धा सांगत असत. मानतेगे जुमदेवजी यांच्या दैनिक जे मार्गदर्शन होते, बाबांची जे दैनिक राहण्याची राहणीमान जसं होतं, या उदाहरणावरून सन्माननीय लेखक महोदयांनी आणि बाबांच्या मार्गदर्शनातून ज्या ठिकाणी घडलेलं आहे, जो लिहिण्यात आलेलं आहे, असे काही पॉईंट सुद्धा आपण त्यांच्या सुद्धा आढावा आपल्या कार्यक्रमामध्ये आपण चर्चेत घेत आहोत. कारण मानव धर्माची शिकवण, मानव धर्माचा संपूर्ण परिचय, परमात्मिक मार्गाचा संपूर्ण परिचय आपल्याला पूर्णपणे नाही तर थोड्याफार प्रमाणात आपण एकमेकांना समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. यानुसार ह्या गोष्टी समजून घ्या की शब्द भगवान आहे, शब्द हेच भूत शैतान आहे. सेवकाचे शब्द हेच भगवंताचे शब्द आहेत. फोटो देताना ते सेवकांना सांगत असत की कुटुंबात सत्यमर्यादा प्रेमाने वागा आणि त्याबद्दल त्यांच्याकडून वचन घेत असत. याबरोबर वाईटांचा नाश करण्याबद्दल सुद्धा सांगत असत. तुम्हाला माहित आहे बाबांनी भगवत गुणाचे 3 शब्द दिले आहेत. शब्द म्हटलं भगवंत गुणाचे, तुम्ही समजू शकता भगवंत सर्वव्यापक आहे, सर्वशक्तिमान आहे. आपण भगवत प्राप्ती करता वेळेस त्यामध्ये आपण बघितलं. गुणाचे म्हटलं गुणधर्म, आपण पाहिलं गुण आणि गुणधर्म यातील एकमेव फरक, यावर सुद्धा आपल्याला हलकीशी जास्त नाही चर्चा करू, पण थोडक्यात चर्चा करू. गुण आणि धर्म, इथं भगवंत गुणाचे 3 शब्द दिले आहेत. बाबांनी भगवंत गुणाचे गुण आणि धर्म तुम्हाला प्रत्येकाला याच्यावर आपण वारंवार धर्म शब्द गेला, कर्म सुद्धा गेलाय. आता गुण, बाबांनी भगवंत गुणाचे म्हणजे बाबा जुमदेवजींनी भगवंत गुणाचे म्हणजे भगवान बाबा हनुमानजीच्या प्राप्ती झाल्यानंतर त्यांच्या गुणांकरता. आता गुणधर्म, फॉर एक्झाम्पल एखादा आपण कापराचे उदाहरण घेतलं, दिव्याचे उदाहरण घेतलं आणि अगरबत्तीचे उदाहरण घेतलं किंवा एखाद्या खुर्चीचे घेतलं, फुलांचे घेतलं, कुठलाही एखाद्या वस्तूचे आपण उदाहरण घ्या किंवा एखाद्या पायरीचे उदाहरण घ्या. प्रत्येकाचे गुण प्रत्येकामध्ये समाविष्ट झालेला आहे. और भगवान का गुण भगवान में समाया है. इसीलिए सेवक को भगवान का होने के लिए भगवान को गुणों को अपनाना यही जरूरी है. भगवान के गुण सत्य, मर्यादा आणि प्रेम. बाबाचे आदेश सत्य, मर्यादा, प्रेम.
तर जसं एखादा कापूर आपण लावल्यानंतर मध्ये जसं कापुराचा गुण कापरामध्ये असतो आणि तो त्याचा धर्म पूर्ण करतो, कापराचा गुणधर्म कापूर पूर्ण करतो, कापराचा गुणधर्म कापूर पूर्ण करतो. आपल्याला माहित आहे, बऱ्याचदा आपण ऐकलं आहे, मानवापेक्षा जानवर सुद्धा बरा असतो, कारण जानवर ही त्याची वफादारी पूर्ण करतो, परंतु माणूस माणसाची वफादारी पूर्ण करत नाही. म्हणजे त्याच्या अंगी जे गुण समाविष्ट असतात ते सुद्धा तो चांगल्या पद्धतीने पालन करतो. तो आपल्या मालकाच्या पद्धतीमध्ये गुण समाविष्ट करतो आणि तो त्याचा धर्म पूर्ण करतो. आता याच्यामध्ये बाबांनी भगवंत गुणाचे 3 शब्द दिले आहेत. गुणाचे 3 शब्द म्हणजे इथे गुणधर्म, धर्म हा शब्द आलेला नाही, परंतु आपल्याला याट करतो म्हटलं आणि आपण यावर चर्चा करतो म्हटलं तर तुम्हाला थोडं लवकर समजेल. बाबांनी भगवंत गुणाचे म्हटलं तर त्याच्यामधले गुण दडलेला आहे, त्याच्यामध्ये त्या गुणामध्ये धर्म दडलेला आहे. आणि भगवंताचा जो धर्म आहे, भगवंताचा जो कर्म आहे, याची आपण कसल्या प्रकारची भागीदारी किंवा याच्यावरती आपण खूप काही बोलू शकत नाही, कारण ते सर्वव्यापक आहेत, सर्वशक्तिमान आहेत. आपण मानव आहोत, त्याच्यामुळे त्यांच्याकडे बोट दाखवण्यापेक्षा आपण आपल्या धर्माकडे किंवा आपल्या कर्माकडे बोट दाखवणे फार महत्त्वाचे आहे. म्हणून बाबांनी जे भगवंताचे गुणाचे जे दिलेले आहेत, म्हणून त्या ठिकाणी धर्म शब्द लावला गेलेला नाही. आणि जिथे धर्म शब्द दिलेला आहे बाबांनी जिथे गुण शब्द दिलेला आहे, तो गुण आपण समजणे महत्त्वाचे आहे. बाबांनी भगवंत गुणाचे 3 शब्द दिले आहेत. 3 शब्द जर म्हटलं तर 3 शब्द बाबांनी सांगितले आहेत: सत्य बोलणे, मर्यादा पाळणे आणि प्रेमाने वागणे. आता शब्द म्हटलं तर शब्दामध्ये विभाजन पडतात. शब्द म्हटलं तर कितीतरी प्रकारचे आहेत. शब्द म्हटलं तर शब्दापासून वाक्य तयार झालेले आहे. शब्द म्हटलं तर शब्दाच्या व्हॅल्युएशन आपण समजू शकतो आणि शब्दाच्या व्हॅल्युएशन आपण म्हणजे समजू शकत नाही. शब्दाची किंमत आपण समजू शकतो, शब्दाची किंमत आपण समजू शकत नाही. शब्द म्हटले तर भूत आहेत ना, शब्द म्हटलं तर शैतान आहे. मी एखाद्याला शिवीगाळ केली तर ते शब्द शैतान झाले, आणि मी एखाद्यासोबत प्रेमाने बोललो तर ते शब्द भगवान झाले. म्हणजे एखाद्यासोबत जर मी सत्य व्यवहार करतो तर तो भगवान झाला, आणि एखाद्यासोबत मी असत्य व्यवहार करतो तर तो शैतान झाला. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून माणूस म्हणतात ना, तीर से हुआ निकला बाण कभी वापस नाही आता. माणसाकडून फेकलेला दगड कधी तुम्ही परत आणाल तर. परंतु आपल्यामध्ये अशी क्षमता दिलेली आहे भगवंताने की आपण जरी शब्द बोललो तर आपण या परमात्म्याच्या चरणी सकाळच्या विनंती, सायंकाळच्या प्रार्थनेमध्ये, कधी नाही कधी चर्चा बैठकीत किंवा हवन कार्यामध्ये आपल्याला जेव्हा आठवेल तेव्हा आपण त्या शब्दाची, झालेल्या चुकीची माफी मागू शकतो. आणि म्हणून असे एकमेव शब्द बाबांनी ज्या आपल्या शिकवणीच्या माध्यमातून आपण सर्व सेवकांना सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे, तेच गुण आपण आपल्यामध्ये आत्मसात करण्याचे प्रयत्न करा. आता बाबांनी जे भगवत गुणाचे 3 शब्द दिले आहेत, ते 3 शब्द आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत, महत्त्वाचे आहेत. महत्त्वाचे म्हणजे असे ते आपल्याला आचरणात आणायचे आहेत. बाबांनी भगवत गुणाचे खूप छान शिकवण दिलेली आहे, वाईट शिकवण दिलेली नाही. हे आपल्याला समजून घेणे महत्त्वाचे आहे. 3 शब्द दिले आहेत तर तुम्हाला माहितीच आहे, ते आपल्याकडे आहेत. त्याला आपल्याला आचरणात टाकायचे आहे, आचरणात आणायचे आहेत, अंगीकृत करायचे आहे. आता समोरच्या लाईनमध्ये आपल्या कुटुंबात तो सेवकात, काल आपण याबद्दल हलकं बोललो, आज आपण डिटेलच घेतो. आपल्या कुटुंबात तो सेवकात आपल्या सर्वप्रथम आपण आधी आपलं मन धरावे, नंतर जगाकडे पाहावं. पहिले आपण, मी जर समृद्ध आहे, मी जर सुखी आहे तर माझ्या परिवाराला मी सुखी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि माझा परिवार सुखी समृद्धी आहे, माझ्या प्रपंच साधून चांगलं कार्य होत आहे तर मी परमार्थाकडे वळलो पाहिजे, सामाजिक कार्याकडे वळलो पाहिजे. हा एकमेव त्याचा उद्देश बनेल. आता प्रश्न असा आहे की आपण जर आपलीच बाजू धरली नाही आणि दुसऱ्याकडेच पाहत राहिलो, म्हणजे दिव्याखाली अंधार या प्रकारचे जर करतो म्हटलं, पण दिवा योग्य ठिकाणी ठेवतो आपण. एखादा लाईट जरी आपण लावतो आणि प्रकाश देणारा तो सुद्धा योग्य ठिकाणी ठेवतो. जिथून सूर्य येतो तो सूर्य ठिकाणी बरोबर आपलं काम करतो, तो त्याचे कर्म करतो, तो त्याच्यातला जो गुण आहे तो इतरांकडे चांगल्या पद्धतीने पोहोचवतो. म्हणून भगवत गुणाचे बाबांनी 3 शब्द दिले आहेत. परंतु आपण जर असं म्हटलं की सैतानी वृत्तीचे जर वाईट गुण म्हटलं तर याच्यामध्ये प्लस होत नाहीत. बाबांनी तरुणोपायाकडे वारंवार कोणत्या तरी माध्यमातून आपल्याला, कोणत्या सेवकाच्या माध्यमातून, कोणत्या सेवकिनीच्या माध्यमातून, कोणत्या मार्गदर्शकाच्या माध्यमातून, मार्गदर्शिकेच्या माध्यमातून, कोणत्या संस्थेच्या माध्यमातून, कोणत्या अन्य मानवाच्या माध्यमातून, मित्राच्या माध्यमातून, कोणत्या ना कोणत्या माध्यमातून चांगला संदेश देण्याचे पुरेपूर प्रयत्न बाबांनी आपण जिथे जिथे अडलो तिथे केलेला आहे. जर आपले कर्म चांगले आपण केले तर. एकदा प्रश्न असा येतो मानवाच्या जीवनामध्ये, जेव्हा माणसामध्ये सर्व प्रकारचे रस्ते बंद होतात, सर्व प्रकारचे दरवाजे बंद होतात, परंतु एक दरवाजा आपल्यासाठी सदैव उघडा असतो. काल मी एक छोटीशी पिक्चर बघितली, एक फिल्म बघितलं, सिनेमा. त्या सिनेमामध्ये 2 जसे प्रेमिका असतात, वाईट समजून नका घेऊ, आणि काही दूर अंतरावर तो 4-5 वर्ष जेव्हा राहतो, त्याची प्रेमिका त्याची जेव्हा वाट पाहत असते,
परंतु तो 4-5 वर्ष ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी नदीच्या भागाला त्याला एक जल परी नाही, ती जलातली परी नसते, ती एक त्याच या एरियामध्ये राहणारी एक नारी असते, पण ती जंगला आणि नदीच्या शेजारी. आता प्रश्न असा आहे की शेवट ज्याच्या जाण्याचा टाईम होतो का मी माझ्या जी मी चॉईस केलेली त्या मुलीकडे गेलो पाहिजे, तेव्हा ती मुलगी त्याला म्हणते की तू नका जाऊ, मी तुझ्याशिवाय म्हणजे राहू शकत नाही. परंतु तो समजू शकला नाही. याने बनवलेल्या बासाच्या एका म्हणजे तिथे जहाज नव्हतं, डोंग्याचे साधन नव्हतं, त्याला दूर एक जहाज दिसते, मोठं सागर असते आणि त्या ठिकाणी तो एक आपली येरू बास जो म्हणतो आपण त्याला कापून सानी त्याने एक आपलं छोटंसं एक एक पात्रासारखं एक जहाज बनवलं असते, सपाट पात्रासारखं, आणि तो पाण्यावरती तरंगतो. शेवटी तो आपला वादा म्हणजे आपली वचन पूर्ण करण्यासाठी तो आपल्या प्रेयसीकडे निघतो, तेव्हा ते आपला त्या ठिकाणी इजहार वगैरे काय आहे ते करते. परंतु त्याला तेव्हा आपल्या वचनासाठी तो तिच्याकडे दुर्लक्ष करतो आणि तो निघतो. परंतु अर्ध्या म्हणजे काही दूर गेल्यानंतर एक पाण्यातला मासा त्याला गिळण्यासाठी मागे जात असतो. तर त्याची एक जे किल्ले असतात जे पिल्लांच्या सहाय्याने तो पोहतो, तर एक त्याच्या काट्याचा किल्ला जो असतो, कोणी वेगवेगळे शब्द म्हणू शकतात, तर तो त्या ठिकाणी तिला दिसल्यानंतर मध्ये ते पाण्यामध्ये आली आणि त्याला आवाज दिल्यानंतर त्याला आवाज जाऊ शकत नव्हता. तिच्याकडे जो वनामध्ये राहणारे जे शस्त्र होते त्याने तिने आपलं हाताचं ब्लड काढलं आणि समुद्रामध्ये सोडलं. आता जो मासा त्याला गिळण्यासाठी जात होता, तो मासा अर्ध्या रस्त्यातून त्याला रक्ताची स्मेल म्हणजे वास म्हणतो आपण, ती वास आली, तो त्या रक्ताकडे वळला आणि ती अर्ध्या पाण्यामध्ये येऊ लागली. तेवढ्यात त्याची लक्ष जाते आणि तेव्हा तो त्याच्या अफसोस तो व्यक्त करतो. आता या उदाहरणामध्ये, या स्टोरीमध्ये पहा काय शिकायला मिळतं आपल्याला. असं म्हणणार नाही तुम्ही फिल्मपासून काही उदाहरणं शिका, याच्यातून काही कारणास्तव हा उदाहरण निघलं. आपल्या स्वतःपासून किती आपण इम्पॉर्टंट ठरतो आणि किती आपण काय करतो आणि कुठे कोणाची माणसाची कुठे तारीफ होते आणि कुठे आपण अडतो आणि कुठे आपण व्यवस्थित बनतो. तर शेवटी तो व्यक्ती वापस यासाठी तिला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये तो येत असतो, परंतु त्याला वाचवण्याच्या अगोदर त्या मासाने तिला गिळलेला असते आणि ती भेटत नाही. आता ह्या पॉईंट इकडे ज्याला आपण ज्या प्रेयसीकडे जातो तिच्या त्या दिवशी मंडपामध्ये लग्न असतं. जरी स्टोरी असली परंतु हृदयस्पर्शी गोष्ट आहे. परंतु त्या ठिकाणी तिचे लग्न पाहून तो आपले जे काही वेचलेले जे काही शिंपेचे मोती वगैरे असतात तो तिच्या बाहेर अंगणामध्ये टाकून देतो आणि निघून जातो. परंतु तिने तिच्या बापाच्या शब्दासाठी लग्न केलेलं असतं, म्हणून तिच्या बापाला ते दिसल्यानंतर मध्ये तिच्या बाप तिला लग्न करताना थांबवतो आणि परत त्या व्यक्तीची तिला आठवण करून देते. आणि जेव्हा तिला माहित होते की माझ्या प्रियकर आलेला आहे किंवा माझा व्यक्ती आलेला आहे, तर मी त्याच्यापर्यंत गेलो पाहिजे. म्हणजे बघा यांचे काय काय कर्म होते यांच्यात. आणि त्या ठिकाणी तिचे वडील स्वतःच्या सहमतीने स्वतः तिला त्याच्यापर्यंत पोहोचवून देतात आणि नंतर त्यांची भेट होते, नंतर ते एक मिळतात. म्हणजे मला हे सांगायचे होतं या उदाहरणात. याच्या अगोदरही आपण चर्चा केली, जे आपले अस्तित्व आहे ते कशाला आपण गमवायचं, आपल्यामध्ये जे दिलेली एक बाबांनी शिकवण आहे ती आपण कशाला वाया घालवायची, आणि जे शिकवण आहे तिच्या वाईट वापर कशाला करायचं. चांगल्या शिकवणी आपण अंगी जोपासल्या, चांगलं तुम्ही कार्य करा. म्हणजे परंतु या उदाहरणावरून कोणाला असं सत्संगाच्या माध्यमातून जर थोडं आगळं आणि वेगळं वाटलं असेल तर कृपया करून मला इथंच माफ करावं आणि इथंच माफ करून मला समोरच्या मार्गदर्शन आपण करावं. माझा उद्देश हे नव्हतं की सत्संगामध्ये एखादी फिल्म स्टोरी सांगितलं पाहिजे, परंतु एक चांगलं उदाहरण जेव्हा माणसाला वेधून काढतो, आणि कुठलीही स्टोरी जर माणसाला वेधून बनवणारी जर झाली, ती काल्पनिक असो किंवा थेरॅटिकल किंवा प्रॅक्टिकल असो, तिथपर्यंत आपण पाहिलेली नसते. परंतु त्यातील काही ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला शिकवतात, एक कुत्राचे उदाहरण तुम्हाला दिलं की कुत्रा सुद्धा आपली वफादारी पूर्ण करते, त्याच्याने एक हा प्रेम आहे किंवा एक जो सत्य व्यवहार असतो किंवा का माणसाचा कर्म असतो. तर आपल्या कुटुंबात शेवकात या माध्यमातून मला हे सांगायचं होतं की प्रथम आपले मन केंद्रित करणे जरुरी आहे. यानंतर मध्ये आपल्या कुटुंबाकडे लक्ष घालणे फार महत्त्वाचे आहे. आपण दुसऱ्याकडे हसतो. मी मागे एक उदाहरण दिला होता की पोता फाटला तर 10 लोक हसतात आणि उचल्याला लावलं तर एकही माणूस समोर येत नाही. आणि म्हणून पोता फाटला 10 लोक असतात, उचल्याला लावलं तर एकही माणूस येत नाही. या उदाहरणाकडे तुम्ही लक्ष असू द्या. म्हणून आपल्या परिवाराकडे आपण पहिलं लक्ष द्यायला पाहिजे. म्हणून मी म्हटलं होतं की दिव्याकडे पहिलं लक्ष द्या.
स्वतः दिव्याने पहिला आपल्याकडे लक्ष दिलं तेव्हाच तो दुसऱ्याला प्रकाश देतो, ही गोष्ट सत्य, कारण दिव्याखाली शेवटी अंधार असतो आणि जेतुरी त्याच्याखाली अंधार असेल तोचुरी तो दुसऱ्याला प्रकाश देऊ शकतो आणि ज्या दुसराही दिवा त्यानं जर प्रकाश दिला नाही तर संपूर्ण अंधारही अंधार राहील. आणि म्हणून आपल्या कुटुंबात तो सेवकात, आता कुटुंब झाल्यानंतर आपण आपल्या सेवकांकडे ओढलो पाहिजे, सेवकांची एकता समजून घेतली पाहिजे, एकमेकांना समजून घेतलं पाहिजे, एकमेकांना मानानं सन्मानानं आदरानं तत्वशब्द नियमाच्या शिकवणीने आपण बोललो पाहिजे. परंतु असं होते का? आपण या गुणांचे पालन करतो का? नाही, या गुणाचे आपण पालन करत नाही, याकडे लक्ष घालत नाही. आपण आपल्याच पुरते मर्यादित जीवन जगतो. आपण काही जिंदगी अशी जगतो की आपल्या परिवाराकडे सुद्धा लक्ष करत नाही, सेवकांकडे सुद्धा लक्ष करत नाही, आपण अन्य गोष्टीकडे लक्ष करतो. मी बरा, माझी कमाई हलकी बरी आणि सर्वच बरंच बरं, मी मेल्यानंतर काहीच नाही खरं आणि इथं सगळंच बरं बरं, याप्रमाणे आपण आपलं वास्तव्य करत असतो. परंतु आपण ज्या भूतलावर आपला जन्म झालेला आहे, ज्या पृथ्वीतलावर आपला जन्म झालेला आहे, ज्या इसवी सणामध्ये आपण जगत आहोत, त्या इसवी सणामध्ये परमात्मा एक सारखी शिकवण, मानव धर्माची शिकवण आपल्याला बाबा जिमदीच्या माध्यमातून मिळाली आहे. आणि म्हणून बाबांनी जे भगवत गुणाचे 3 शब्द दिले आहेत, हे आपल्या कुटुंबात व सेवकात यामध्ये अत्यंत आपल्याला चांगल्या पद्धतीने पालन करायचे आहेत आणि पालन करून आपल्याला ते अंमलात आणायचे आहे. केवळ म्हटल्याने होणार नाही, म्हणल्याने होणार नाही. मी स्वतः करतो का, ही सुद्धा बरोबर आहे, मी तुम्हाला सांगतो. परंतु हीच शिकवण मी माझ्या परिवारामध्ये, माझ्या पत्नीसोबत, माझ्या आईसोबत मी करतो का, किंवा माझी पत्नी, माझी आई माझ्यासोबत करते का, हे सुद्धा महत्त्वाचे असते. आणि म्हणून करता करविता तो आहे, सृष्टीच्या विधाता तो आहे, चालक तो आहे, सर्व करता तो आहे. फक्त कर्म करणारा हा मानव आहे. म्हणून कर्म कसा करायचा आहे याकडे तुम्ही लक्ष वळा. कर्म हा कसा करायचा आहे हा तुमच्या माझ्या प्रत्येक व्यक्तीच्या त्याच्या करणीनुसार त्याच्या कर्मावर निर्भर आहे. दुसरा पुरणाची पोळी खाते आणि मी चटणी भाकर खातो म्हणून त्याची दुसऱ्याची पुरणाची पोळी हिसकवू शकत नाही. आज जरी आपण चटणी भाकर खात असलो आणि कर्म चांगले केले तर आपण उद्या आपण पुरणाची पोळी खाऊ. परंतु एखादा माणूस पुरणाची पोळी खात असेल ना, कर्म वाईट करत असेल, या जन्मात नाही तर पुढल्या जन्मामध्ये काही ना काही प्रॉब्लेम निर्माण होते. एक छोटंसं उदाहरण सांगतो, वेळ होत आहे मला माहिती आहे. आपण छोटे छोटे जर उदाहरण सादर केले असते 2-2, 3-3, 4-4, 5-5 मिनिटाचे ना, आपण यूट्यूबच्याच म्हणजे आपला चॅनल सबस्क्राईब करा म्हटलं असतं तर आपला कार्यक्रम आपण हा वर्षभर का चालूच राहिला असता. परंतु आपण आपला एक फिक्स करून, वेळ फिक्स करून आपण हा कार्यक्रम म्हणजे जो केलेला आहे त्या टायमापर्यंत आपलं जेवढं होतं तेवढं आपण करू. 2 मिनिटाचे उदाहरण सांगतो. आम्ही एक आज थंडीवरून माझ्या पत्नीसोबत एक चर्चा निघाली. थंडी खूप लागते, परंतु जे लोक बाहेर आहेत, जे लोक ज्यांना घर नाही, परंतु या परिस्थितीत जेव्हा तिला सांगितलं का अशी परिस्थितीतून मी निघलो, मी पाहिली उदाहरणात, किंवा आमच्या एक कुटुंब आहे, नाही आपल्याला घर आहे, सर्वच आहे, परंतु माध्यम कसा होते की आपण मानवतेच्या नावाने जर व्यवस्थित जगलो तर आपली जी दयनीय अवस्था किंवा आर्थिक परिस्थिती आहे ती सुधारेल. आपण जर म्हटलं की मी मानव आहे, मी 1 रुपया मागतो किंवा 2 रुपये अन्य लोकांना मागतो, त्याची दारू पितो किंवा तो व्यवस्थित ठिकाणी मी जपत नाही, समाजामध्ये असे भरपूर बेरोजगार लोक आहेत जे बेरोजगाराने असून त्यांना काम मिळत नाही, परंतु भगवंताने खूप काही मानवासाठी दिलेलं आहे. मी आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगू शकतो, माझी आई मला नेहमी म्हणायची, मी पण अडलो आणि त्याच्यावर रडलो आणि रडल्यानंतर हसलो. हसताना मला थोडी कर्म करावं लागले, करणी करावं लागली, आता सुद्धा करावं लागते. माझ्या आईने मला प्रत्येक वेळा एकच म्हटलं होतं, बचेगा नर तू बांधेगा घर. तिचे एकच ब्रीद वाक्य माझ्यासाठी खरे ठरले आणि खरेच समजतो. मी मगांच्या जो उदाहरण दिलेला होता तो उदाहरणामधून एक जी स्टोरी सांगितली तर हा उदाहरण असं होतं की माणसासाठी जर 1000 दरवाजे बंद झाले तर एक तरी दरवाजा त्याच्यासाठी खुला असतो आणि तो कोणता तरी माध्यम होतो. त्या स्टोरीची एक गोष्ट मी सांगितली नव्हती की जेव्हा तो माणूस पाण्यामध्ये उडी घेतो, त्याच्या काही अस्तित्व राहत नाही, तो पाण्यामध्ये उडी घेतो. मगाच्या स्टोरीतला एक पार्ट राहिला होता जे महत्त्वाचे पॉईंट होतं. तो उडी घेतो, मरण्यासाठी जातो आणि अर्ध्या पाण्यात गेल्यानंतर मध्ये त्याला आठवते की आपण मरताना आपल्या जीवनामध्ये काय काय चांगलं केलं, काय काय वाईट केलं ते येऊ द्या, पण त्याच्या कर्मामध्ये त्याला त्या तलाव सागरामध्ये नदीच्या धारेमध्ये त्याचे कर्म दाखवण्यात आले. मेन पॉईंट जे सांगायचे तो विसरलो होतो. त्याचे कर्म दाखवण्यात आले तेव्हा त्याला वाटलं की मी कर्म चांगले केले आहेत आणि मी नक्की चांगलं जीवन जगलो पाहिजे आणि मी वाचलो पाहिजे. अशा वेळेस त्याला जो दोर बांधलेला असतो तो कुठेतरी अडकलेला असतो, परंतु त्याची सुरी वरतो तो ठेवतो, परंतु पाण्याच्या धारेने पुन्हा ते सुरी त्याच्या जवळ येते आणि तो ते धागा काढते आणि तो पुन्हा जीवन जगण्यासाठी
खुशीने तो जीवन जगतो, आनंदाने जीवन जगण्यासाठी पाण्याच्या वर येतो आणि जीवन जगू लागतो. म्हणण्याचे तात्पर्य त्याच्या घरी गेल्यानंतर एवढं होतं की त्याच्या घरी स्वतःची फोटोला सुद्धा त्याचे हार टाकलेला होता, कारण हा मेलेला आहे म्हणून. एवढे त्या बीके स्टोरीमध्ये तो जेव्हा माणूस अडतो आणि जीवन जगण्याचा मार्ग शोधतो, तर आपण सामान्य माणसं आहोत. आपण चांगल्या ठिकाणी आपला मार्ग शोधला पाहिजे. आणि म्हणून जे बेरोजगार लोक आहेत किंवा जे कोणी आहेत, मी एक बेरोजगार होतो, त्याच्यामधून मी काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो. आपण सुद्धा कोणी असतील तर त्याच्यामधून एक चांगला मार्ग काढा. समाजामध्ये बरेच उपाय आहेत. चपले, जुत्यापासून भाजीपाला, लोहा, लोखंड, टीन, टप्पर पासून सब्जी मंडी, मिलिटरी, शिक्षक, शेती, हातमजुरी, किराणा दुकान, सेल्समॅन, पोस्टमन वगैरे वगैरे नोकऱ्या मानवी जीवनासाठी आहेत. कोणी सिंगर झाले, कोणी गायक झाले, कोणी ॲक्टर झाले, कोणी ढोलक वाजवली, कोणी तबला वाजवला. काम इतकं आहे, कुठे कंपन्या निघाल्या त्या कंपन्यामध्ये केलं पाहिजे. परंतु माझ्या पत्नीला एकच म्हटलं, म्हटलं या आता जो गंदा पैसा कमवते का नाही या जन्मामध्ये, तो म्हातारा होते. मग म्हातारा झाल्यानंतर मध्ये त्याच्या जरी कर्माचे तो कर्म इथं करतो म्हणा, तर त्याच्याकडे पैसा असंख्य असतो. मग तो कर्म कुठे इथं पूर्ण करणार आहे? एखाद्यानं गंदा इथं राजकारण करून किंवा गंदे पैसे कमवलेत, तर त्याची भरपावती कशी होईल? मग त्याला पुढील जन्मात म्हणा किंवा मला माहिती नाही पुढील येवणीमध्ये म्हणा, त्याला तो निपटाळ करायच लागेल. तर मला त्या माणसावरून आणि या माणसामध्ये माझ्या पत्नीलाही सांगायचं होतं की मानवी जीवन जरी असलं ते मूल्यवान आहे आणि त्याला समजण्याची क्षमता आपल्यामध्ये असणे आवश्यक आहे. सत्यतेला ओळखा, चांगल्या गोष्टी करा. बट काही पार्ट याच्यातला आपला सामाजिक होता. परंतु आपण बाबांनी भगवद्गीताचे 3 शब्द दिले, आपल्या कुटुंबात शेवकात, याला सलग हे ॲडिशनल उदाहरणं आले. याबद्दल मला कृपया करून आपण माफ करावं. कुणाला वाईट वाटलं असेल तरी आपण मला माफ करावं. आणि आजच्या आपण एक प्रश्न ठेवू. माणसाला संपूर्ण प्रकारच्या अडचणीमधून असं कोणते शब्द आहेत जे त्याला बाहेर काढू शकतात, जे त्याला तरू शकतात, जे त्याला नवीन जीवन देऊ शकतात? याचे उत्तर आपण आपल्या पद्धतीने आजच्या उदाहरणाच्या प्रकरणावरून पाठवावं. कालच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी आपली योग्य वेळ दिली, कार्यक्रम ऐकून घेतलं, याबद्दल मी सर्वांना नमस्कार करतो. ज्यांनी प्रश्नाचे उत्तर पाठवलं त्यांना पण आपण सर्वांना नमस्कार आणि आभार मानतो. आजच्या कार्यक्रमात सादरीकरण झालेल्या चुकीबद्दल मी भगवान बाबा हनुमानजीला माफी मागतो, मानते गुरुजीला माफी मागतो, मातोश्री वाराणसी यांना माफी मागतो, उपस्थित सेवसेका कुमार कुमारिकांना माफी मागतो आणि वाणीला विराम देतो. नमस्कार.